विष्णूंनी बाल स्वरूपात व्यक्तीच्या गर्भातून जन्म घेतला. बालकाच्या त्या हास्याने अंधारी कोठडी उजळून निघाली. विचार केला काही केला तरी देवाचं दर्शन केल्याशिवाय राहणार नाही. यमुना हट्टाला भेटली. भगवान काय केलं महाराज हळूच डोक्याच्या बाहेर पाय काढला. यमुनेच्या पाण्याला स्पर्श त्या ठिकाणी केला महाराज आणि यमुनेने दर्शन केलं. त्याच क्षणाला यमुना भंग त्या ठिकाणी पावली महाराज. आम्हाला विजेचा कडकडाट, मुसळधार पाऊस, वासुदेव देवकी साखरखंडात बंद अशा मध्यरात्रीच्या 12च्या ठोक्यात एक अद्भुत शांतता पसरली. त्या अंधाऱ्या कोठडीत अचानक कोट्यावधी सूर्याचा तेज चमकावे असे दिव्य प्रकाश साक्षात भगवान विष्णूंनी बाल स्वरूपात व्यक्तीच्या गर्भातून जन्म घेतला. बालकाच्या त्या हास्याने अंधारी कोठडी उजळून निघाली. अनेक चमत्कार घडायला लागले. कवसात कडक पहिरेदार गाढ डोके दिले. वसुदेव देवकीच्या हातातील पायातील तळ चोखंदन आपोआप पळून पडले. गोकुळात जाण्याचे कैदीचे अवाढव्य दरवाजे स्वतःहून उघडले. बाहेर यमुना नदीला पूर. अनंत काळाचा अंधार मिटवून जगाला दुःखातून सोडण्यासाठी कृष्ण नावाचा हा प्रकाश आता नागापूर नगरीतील नागनाथ मंदिराच्या सभामंडपात पोहोचला आहे. जोरदार टाळ्यांनी या बालकृष्णाचे आपण स्वागत करूया. यामध्ये सावकाश बाळाला हे घ्यावं आणि महिला मंडळ आणि पुरुष मंडळांनी ज्या पाळणा अडकवला आहे त्या दृष्टीने फक्त कोण फिरवायचं आहे. आपल्याला एक पाळणा होणार आहे. जागेवर बसून कोण फिरू शकतो. हो हो पाळणा आपल्याला पाळणा दीपिका म्हणत आहे. तर दीपिकांनाही मंचावर यायचंय. बाजूला खुर्ची टाकलेली असेल. पाळणा टाकायचं का?